धैर्यशील मोहितेंना उमेदवारी दिल्यानं शेकापचे अनिकेत देशमुख नाराज आहेत। शेकापचे अनिकेत देशमुख उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज आपला दाखल करणार आहेत। शेकापचे नेते अनिकेत देशमुख यांचीही बंडखोरी होणार आहे। अनिकेत देशमुख स्वतः आपला उमेदवारी अर्ज आता भरणार आहेत। धैर्यशील मोहितेंना उमेदवारी देताना तुम्ही स्वतः शरद पवारांची भेट घेतली होती। तुमच्या सगळ्यांची चर्चा करून खरं तर एकमताने हे नाव पुढे आलं होतं। त्यावेळी तुमचे देखील नाव चर्चेमध्ये होतं, मात्र तुम्ही सगळ्यांनी चर्चा करून त्यांचं नाव पुढे केलं असताना आता ही अशी वेगळी भूमिका का? चर्चाला आम्ही पाठिंबा दिला असं म्हणणं योग्य नाही राहणार। तर मग अशी भूमिका आम्ही घेण्यासारख्या म्हणजे दूध खोळे आमचे दात दुधाचे नाही आहेत। ह्या सर्व भूमिकेमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणानं आमचा वापर केला गेला आहे हे असं माझी भूमिका आहे स्पष्ट। प्रत्येक वेळेस आता मी काही खोलात जाणार नाही, कोणावर काही टीका करणार नाही, पण एकंदर सगळ्यांना अंधारात ठेवून केलेल्या ह्या गोष्टी आहेत आणि त्याचा बळी आम्ही पडलो आणि हा आम्हाला राजकारणातला एक धडा आहे। पण इथून पुढे अशा कोणत्याही चुका होणार नाहीत। कोणती गोष्ट तुमच्यापासून अंधारात ठेवली गेली होती? एकंदरच ज्यावेळेस कोणत्याही भूमिकेमध्ये असताना एखादा माणूस कुठल्या दुसऱ्या आघाडीमध्ये अलायन्समध्ये असताना आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला चर्चा करायची आहे तुमच्याबद्दल आणि त्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या चर्चेच्या माध्यमात आम्हाला कळालं की इथं वेगळ्या स्वरूपाची चर्चा आहे आणि त्यावेळेस बाहेर आल्यानंतर जे मीडियाचं स्वरूप आणि हे सगळं बघायला मिळालं। ह्यातून आम्हाला वाटते की हे वेगळ्या दिशेने आम्हाला सांगण्यात वेगळं आलं होतं आणि वेगळ्या दिशेने हे घेऊन गेले, ह्या सगळ्याची चुकीची भूमिका मला वाटली। आता तुम्ही कधी उमेदवारी अर्ज भरणार आहात? 5 वाजता आम्ही पत्रकार परिषद घेतोय आणि त्याच्यातून आम्ही भूमिका स्पष्ट करतोय आणि सगळ्यांच्या अजूनही चर्चा करतोय। आमच्याकडे थोडा वेळ आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही चर्चा करून सगळ्यांचं एकमत झालं तर उद्या सकाळी आम्ही फॉर्म भरणार आहे। सांगोल्याहून कॅमेरामन राजू बाबरसह रवी लगेकर, TV9 मराठी।